निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या विरोधात गरळ ओकली आहे। मराठी माणसं कुणाची भाकरी खातायत, आमच्या पैशांवर जगतायत, बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेशात तुम्ही या आपटून मारू असं वादग्रस्त विधान दुबेंनी केलं। दरम्यान माहीम भागातल्या दर्ग्यासमोर हिंदी भाषिकाला मारून दाखवा, मग तुम्ही खरे बाळासाहेबांचे वारसदार आहात असं म्हणत दुबेंनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना आव्हान दिलंय। दुबेंच्या या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी विरोधात पुन्हा एकदा गरळ ओकली आहे। महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या विरोधात ते बोललेत। मराठी माणसं कुणाची भाकरी खातायत, आमच्या पैशावरती जगतायत, बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेशात या आपटून मारू असं वादग्रस्त विधान निशिकांत दुबेंनी केलंय। तर मुंबईतल्या माहीम भागातल्या दर्ग्यासमोर हिंदी भाषिकांना मारून दाखवा, मग तुम्ही खरे बाळासाहेबांचे खरे वारसदार आहात असं म्हणत दुबेंनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं। त्यामुळे निशिकांत दुबे यांच्या या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। आप किसकी रोटी खा रहे हो? वहाँ टाटा है, बिरला है, रिलायंस है, कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है। सब टैक्स पेयर जो है, टाटा यदि बिहार झारखंड नहीं होता, उस वक्त बिहार नहीं होता, टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई। हमारे पैसे पर पल रहे हो, तुम कौन सा टैक्स देते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? माइंस हमारे पास है, झारखंड के पास है, छत्तीसगढ़ के पास है, मध्य प्रदेश के पास है, उड़ीसा के पास है। आपके पास कौन सी माइंस है? रिफाइनरी यदि रिलायंस ने बैठाई है, एसआर ने रिफाइनरी बैठाई, तो वो गुजरात में रिफाइनरी बैठाई है। सारी इंडस्ट्री जो है, सेमीकंडक्टर की भी इंडस्ट्री है, तो गुजरात में आ रही है। आप जो है लाटसाही कर रहे हो। आप हमारा दोहन करके, शोषण करके टैक्स पेयर करते हो। और यदि आप में ज़्यादा हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो, तमिलियन को भी मारो, आप जो है तेलुगु वाले को भी मारो। आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो, और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। ये एनार्की जो है नहीं चलेगी। आज जो वोट बैंक की पॉलिटिक्स, बीएमसी का चुनाव होने वाला है, और ये उद्धव ठाकरे और राज ठाकरे जो कर रहा है, इससे घटिया कोई काम नहीं हो सकता है, और हम इसका प्रतिकार करते हैं। और यदि उनमें हिम्मत है, जो मैंने आपको कहा है, यदि उनमें हिम्मत है तो बगल में जो है माहीम इलाके में चले जाएं, और माहीम की दरगाह के सामने जो है किसी हिंदी भाषी और उर्दू भाषी को पीट कर दिखा दें, तो मैं मानूंगा कि वो सचमुच जो है बाला साहब ठाकरे जी के जो है वारिस हैं, और बाला साहब ठाकरे जी के सिद्धांतों पर चल रहे हैं। तर निशिकांत दुबेंच्या या वक्तव्यानंतर आता खळबळ माजली आहे। त्यांनी मराठी भाषिक आणि त्याचसोबत महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यावरती पुन्हा एकदा टीका केली आहे। निशिकांत दुबेंच्या या वक्तव्यावरती आता संतापाची लाट उसळली आणि किशोरी पेडणेकर यांनी दुबेंच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय। किशोरीताई, ज्या पद्धतीनं आशिष शेलारांचं वक्तव्य येत आहे, आता ठिकठिकाणी वेगवेगळी आव्हानं दिली जात आहेत। आव्हान राज ठाकरेंना दिलं जात आहे, शिवसैनिकांना सुद्धा दिलं जात आहे की आम्ही हिंदी बोलू, आम्हाला मारून दाखवा, माहीमच्या समोरच्या दर्ग्याच्या इथे येऊन हिंदी बोलणाऱ्याबद्दल मारहाण करून दाखवा। नाही, मुळामध्ये हिंदू मुस्लिम पहिलं लढवून झालं, त्याच्यातनं काही निष्पन्न होईना, मग आता प्रांतवार असलेल्या भाषेमध्ये लढवलं जात आहे। काही माजोरडे ज्यांचा काही संबंध नाही, पण कारण नसताना आम्ही समजू शकतो। एखाद्याने सांगितलं की मला मराठी भाषा शिकायला कठीण जाते, पण मी शिकेन, तर ते समजू शकतो, पण मी बोलणारच नाही। काय ते माझं वाकडं करा म्हणणाऱ्यांना आता फडणवीस साहेबांनी काय ते बघायला पाहिजे। आम्ही हात जोडून विनंती करू, नाही ऐकलं तर हात सोडून बघू। मराठी माणसं आमच्या पैशावर जगतात असा सुद्धा बोलण्यापर्यंत मजल गेली आहे। म्हणजे फडणवीस साहेबांचं अख्खं कुटुंब किंवा आमची सगळी कुटुंब यांच्या जीवावर जगली का, हे आता राज्यकर्त्यांनी सिद्ध करावं। तुमची मुलगी म्हणा, माझी मुलं म्हणा, आपण काहीच नाही केलं। जे जगलो ते ह्या परप्रांतीय गुजरात्यांच्या किंवा मारवाड्यांचे जे बोलतायत, जे कोण बोलतायत सगळ्यांना नाही, त्यांच्या जीवावर आपण जगलो का? आणि त्याच्यासाठी राज्य सरकार आता ह्याला जबाबदार आहे। राज्य सरकारचे मंत्रीच एक म्हणतायत की हिंदी भाषिकांना त्रास देऊन दाखवा। हात तर माजोरडेपणा जो वाढलाय, आणि ज्या पद्धतीने मतांसाठी जे काय चाललंय, आम्हाला बोलतात आम्ही आमच्या तो होणाऱ्या अन्यायाला आम्ही उभे राहिलो, तुम्ही आमच्यावर अन्याय करतच राहणार।
याचा आता माजोरडेपणा खूप वाढलाय. आमचेच मराठी आमचेच काही सरेंडर झाले आणि वाटोळं करून टाकलं या महाराष्ट्राचं. पण हा कोण निशिकांत दुबे? महाराष्ट्राची परिस्थिती आणि महाराष्ट्राचं GDPला कॉन्ट्रीब्युशन काय आहे देशाच्या, हे मला वाटतं प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे निशिकांत दुबे असो किंवा कोणी असो, ह्याच्या बोलण्याने काय महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या समृद्धीला काय फरक पडणार नाही. तर निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरती महाराष्ट्रातल्या नेत्यांकडनं आलेल्या या प्रतिक्रिया, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं, कारण आता प्रतिक्रिया तर येऊ लागल्यात आणि निशिकांत दुबे यांच्या वक्तव्याविरोधात या प्रतिक्रिया आहेत. ते म्हणतायत महाराष्ट्र आणि मराठी माणसासंदर्भात, मराठी माणसं ही कुणाची भाकरी खातायत, आमच्याच पैशावरती जगतायत. या संदर्भात भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया ऐकूयात. मला वाटतं कुणीही अशा प्रकारचं जाती जाती धर्मात तेढ निर्माण होणारी वक्तव्य करू नये, जेणेकरून कायदा सुव्यवस्थेला धोका पोचेल. प्रत्येकजण योग्य वेळी शेअर होत असतो, परंतु दुसऱ्याने गाय कापली म्हणून आपण वासरू कापण्याचं काही कारण नाही. तर जाती जातीत तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करू नयेत अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली. मात्र खासदार भाजपचेच निशिकांत दुबे म्हणतायत मराठी माणूस कुणाची भाकरी खातायत, आमच्याच पैशावरती जगतायत. बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेशात या, आपटून आपटून मारू असं वादग्रस्त विधान भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांचं. आणि त्यांनी थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना आव्हान देखील दिलंय. मुंबईतल्या माहीम भागातल्या दर्ग्यासमोर जा आणि हिंदी भाषिकाला मारून दाखवा, मग तुम्ही खरे बाळासाहेबांचे वारसदार आहात असं म्हणत दुबेंनी राज ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना आव्हान दिलंय. आणि त्यांच्या या विधानामुळे अर्थातच महाराष्ट्रामध्ये नव्या वादाला तोंड फुटलंय. मराठी लोक कुणाची भाकरी खातायत असा थेट सवाल निशिकांत दुबे यांचा. आणि त्यांनी मराठी माणसाच्या विरोधात, महाराष्ट्राविरोधात गरळ ओकली आहे. मराठी माणसं आमच्या पैशावरती जगतायत. बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेशात या, तुम्हाला आपटून आपटून मारू असं वादग्रस्त विधान दुबे यांचं. आणि यावरती आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांकडनं तिखट प्रतिक्रिया येत आहेत. दुसरीकडे भाजपचे प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे की जाती जातीत तेढ निर्माण होईल असं वक्तव्य कृपया कुणी करू नये असं भाजपच्या खासदाराबद्दलच भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. कारण निशिकांत दुबे यांचं अतिशय खळबळजनक आणि वादग्रस्त वक्तव्य मराठी संदर्भात, महाराष्ट्रासंदर्भात, आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र मराठी माणूस पेटून उठणार यात काही शंका नाही. आणि म्हणूनच प्रवीण दरेकर यांनी दिलेली प्रतिक्रिया, जाती जातीत तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करू नये. कारण त्यांनी थेट महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या विरोधात केलेलं हे वक्तव्य, मराठी माणसं कुणाची भाकरी खातायत, आमच्याच पैशावरती जगतायत असं निशिकांत दुबे भाजपचे खासदार यांनी केलेलं हे वादग्रस्त विधान. आणि त्याच्यावरती अर्थातच प्रतिक्रिया फक्त काही राजकीय वर्तुळातूनच नाही तर मराठी माणसाकडनं सुद्धा येणार. तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेशात या, आपटून आपटून मारू असं देखील भाजपचे खासदार निशिकांत दुबे म्हणतायत. आणि त्यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलंय, माहीम जवळच्या दर्ग्यासमोर, माहीममधल्या दर्ग्यासमोर जा आणि हिंदी भाषिकाला मारहाण करून दाखवा, मग तुम्ही बाळासाहेबांचे खरे वारसदार आहात असं म्हणू असं देखील आव्हान निशिकांत दुबे यांनी राज ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना दिलंय. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये घेतलेली भूमिका आणि मराठी बोलण्याचा, महाराष्ट्रामध्ये राहत असताना मराठी बोलण्याचा राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचा आग्रह, यावरून देखील अनेकांनी राज ठाकरेंना आव्हान दिलं. तर त्यानंतर आता भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी देखील महाराष्ट्र, मराठी आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या विरोधात नेमकं काय वक्तव्य केलं ऐकूयात. क्या कर रहे हो कि मराठी बोलना होगा? आप किसकी रोटी खा रहे हो? वहाँ टाटा है, बिरला है, रिलायंस है, कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है. सब टैक्स पेयर जो है, टाटा यदि बिहार झारखंड नहीं होता, उस वक्त बिहार नहीं होता, टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई. हमारे पैसे पर पल रहे हो तुम. कौन सा टैक्स देते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? माइंस हमारे पास है, झारखंड के पास है, छत्तीसगढ़ के पास है, मध्य प्रदेश के पास है, उड़ीसा के पास है. आपके पास कौन सी माइंस है? रिफाइनरी यदि रिलायंस ने बैठाई है, एसआर ने रिफाइनरी बैठाई तो वो गुजरात में रिफाइनरी बैठाई है. सारी इंडस्ट्री जो है, सेमीकंडक्टर की भी इंडस्ट्री है तो गुजरात में आ रही है. आप जो है लाटसाही कर रहे हो.
आप हमारा दोहन करके शोषण करके टैक्स पेयर करते हो, और यदि आप में ज़्यादा हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो, तमिलियन को भी मारो, आप जो है तेलुगु वाले को भी मारो। आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो, और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। ये एनार्की जो है नहीं चलेगी। आज जो वोट बैंक की पॉलिटिक्स, बीएमसी का चुनाव होने वाला है, और ये उद्धव ठाकरे और राज ठाकरे जो कर रहा है, इससे घटिया कोई काम नहीं हो सकता है, और हम इसका प्रतिकार करते हैं। और यदि उनमें हिम्मत है, जो मैंने आपको कहा है, यदि उनमें हिम्मत है तो बगल में जो है माहिम इलाके में चले जाएं और माहिम की दरगाह के सामने जो है किसी हिंदी भाषी और उर्दू भाषी को पीट कर दिखा दें, तो मैं मानूंगा कि वो सचमुच जो है बाला साहब ठाकरे जी के जो है वारिस हैं और बाला साहब ठाकरे जी के सिद्धांतों पर चल रहे हैं। जितेंद्र आव्हाड यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात. हे जे असे विवादास्पद विधान करून महाराष्ट्रामध्ये आग लावण्याचा जो प्रयत्न होत आहे त्याच्याकडे अतिशय सावध पद्धतीने बघितलं पाहिजे. राजकीय फायदे कसे मिळतील याच्यासाठी टाकलेला हा डाव होता. हिंदीच्या माध्यमातून मराठी आणि हिंदी हा वाद पेटवायचा होता. महाराष्ट्राचं देशासाठी योगदान काय तर हे आजचं नाही आहे. जेव्हापासनं देशामधल्या औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली त्याच्यानंतर महाराष्ट्राने दिलेलं GDPला योगदान बाजूला करताच येणार नाही. आजही इन्कम टॅक्स सर्वात जास्त कुठनं जातो तर तो महाराष्ट्रातनं जातो. आमच्याकडे कोणी येऊन धंदे लावल्यापेक्षा या मातीला ज्यांनी स्पर्श केला त्याचं सोनं झालं. यांना इतका माज आलाय ना ते आता नशीब म्हणत नाहीत की मराठी माणूस जो जेवतो मुंबईत आणि ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, औरंगाबादमध्ये, नागपूरमध्ये, गावागावामध्ये हे आमचेच पैसे जेवणं बंद करा. हा माज, हा राजकीय माज आहे, ही राजकीय मुजोरी आहे आणि हे कोणालाच आवडत नाही. हे त्यांचं बोलणं आहे. हे राजकीय सोडून द्या, माझं सोडून द्या. कोणालाही असलं बोलणं आवडत नाही कोणाचं तरी की तुम्ही माझ्या पैशावर जगता. कोणी कोणाच्या पैशावर जगत नाही. प्रत्येकजण आपल्या कामाच्या कमाईवर जगत असतो. आणि मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये योगदान सगळ्यांचं आहे. माझ्या भाषेत सांगायचं झालं, ज्यांनी माझ्या आईच्या भूमीवरती स्पर्श केला आणि ही माती कपाळाला लावली त्याचा इथे उद्धारच झाला. या मातीची जादूच काय यावर आहे. तुमच्याकडे लावा ना पैसे. निशिकांत दुबे ज्या राज्यात नाही येतात त्या राज्यामध्ये का पैसे गेले नाही. तर निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावरती जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली ही प्रतिक्रिया हा माज आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी हल्लाबोल केलाय. निशिकांत दुबे यांच्यावरती बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेशात या तुम्हाला दाखवून देऊ, तुम्हाला आपटून मारतील असं निशिकांत दुबे यांचं वादग्रस्त विधान महाराष्ट्राबद्दल, मराठी माणसाबद्दल आणि त्यामुळे राजकीय नेत्यांकडनंच काय संपूर्ण मराठी जनतेकडनं अतिशय आक्रमक अशा प्रतिक्रिया येणार यात काही शंका नाही. कारण ते म्हणालेत राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यावरती सुद्धा त्यांनी टीका केली आहे. कारण ज्या पद्धतीनं मराठी माणसाचा मेळावा मुंबईमध्ये पार पडला त्यानंतर अनेकांनी यावरती टीका केली आणि मराठी माणसाविरोधात किंवा मराठी बोला हा जो काही राज ठाकरे यांचा आग्रह, महाराष्ट्रामध्ये मराठीचा सन्मान हा झालाच पाहिजे, यावरून सुद्धा अनेकांनी मराठी भाषेसंदर्भात आणि मराठी बोलण्यासंदर्भात देखील अनेकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. त्यामध्ये काही उत्तर भारतीय आहेत, काही अमराठी जे आहेत त्यांनी यावरती रागच व्यक्त केलाय. आणि आता पुन्हा एकदा भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी देखील गरळ ओकली आहे मराठी आणि महाराष्ट्राविरोधात.